संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जे आहे जवळपास 101 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लुटला आहे की ज्याच्या रंगमंचावरती अनेक दिग्गज कलाकारांनी पाया पडून आपली कला सादर केलेली आहे। जे आमच्या राजांनी शाहू महाराजांनी कोल्हापूरसाठी केलेलं आहे। एक कोल्हापूरची ओळख जी आहे ती कलापूर म्हणून ओळख असणाऱ्या एका गावातलं केशवराव भोसले हा त्या सगळ्या कलेच्या चळवळीचा केंद्रबिंदू आहे आणि अशा पद्धतीची जी वास्तू आहे त्याचा खाजगीकरणाचा घाट घालण्यात आलेला आहे। 20 तारखेच्या सभेमध्ये त्यांचा ठरावही मंजूर झालेला आहे। त्या ठरावाच्या विरोधात आम्ही आजचं आंदोलन करत आहोत। अतिशय शांततापूर्वक हे आंदोलन करत आहोत आम्ही। ओव्हरऑल खाजगीकरणासाठी विरोध आहे का तर तुम्ही बाकीच्या ज्या काही जागा खाजगीकरणासाठी देताय, पार्किंगच्या देताय, त्याच्यावरती आम्ही काही बोलत नाहीये। पण केशवराव भोसले सारखी जी वास्तू आहे जी आमच्या सगळ्यांच्यासाठी मंदिर आहे त्या वास्तूचं खाजगीकरण होऊ नये याच्यासाठी आम्ही फक्त रंगकर्मीच असे नाही तर कोल्हापुरातली जी कलाप्रेमी जनता आहे ती पण इथे आता एकवटलेली आहे आणि त्या सगळ्यांचाच विरोध आहे। तोटे तर बरेच आहेत त्याच्यात। आतापर्यंत तुम्ही बघितलं तर हे खरं तर सरकारची ड्युटी आहे। महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आम्ही नाटकाचे प्रयोग करतो, ती सगळी नाट्यगृह आत्ताही शासन मॅनेजमेंट खाली चालवली जातात किंवा महापालिकेच्या मॅनेजमेंट खाली चालवली जातात। मग या एकाच वास्तूबद्दल काय प्रॉब्लेम आहे हा आमचा सवाल आहे। कारण त्याच्यानंतर मग तारखांचे गोंधळ होणार। आज जवळपास 35 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने खर्च केलेले आहेत आणि हे खाजगीकरणाचं जे प्रकरण चालू आहे ते कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे चालू आहे। तर एवढा मोठा निधी भरून आल्यानंतर ते अद्यावत केल्यानंतर उत्तम साऊंड सिस्टीम लावलेली आहे, बरेचसे लाईट्स लावलेले आहेत, त्याच्यानंतर कुठल्या तरी एखाद्या कंपनीच्या ताब्यात ते द्यायचं का की जेणेकरून त्याचा मेंटेनन्स होणार नाही। 5-1 वर्षाने त्याची सगळी वाताहत झाल्यानंतर परत ते कॉर्पोरेशनकडे येणार आणि परत आम्ही आंदोलन करायचं। मग केशवराव भोसलेसाठी आम्ही नाटकाचे प्रयोग करायचे का आंदोलनाचे प्रयोग करायचे हेच समजेन असं झालेलं आहे आम्हाला। एका नेत्याच्या आमदाराला हे टेंडर दिलं जाते त्यासाठी हा घाट घातला तर असाही या संदर्भात चर्चा आहे, आरोप केला जातो। कसं बघता तुम्ही याकडे? हे तुमच्याकडूनच आम्हाला समजतंय, कुणाला दिलं जातं याच्याबद्दल आमच्याकडे काहीच माहिती नाहीये। पण 20 तारखेला ठराव झालेला आहे की हे देण्यात यावं म्हणून, त्याच्या विरोधात आम्ही उभे आहोत। ते कोण घेतं याच्याशी संबंधच नाहीये। कुणी समोर आलं तरी घ्यायचं नाही, आम्ही ते घेऊ देणार नाही हा आमचा ठाम निर्धार आहे। पण कलाकारांनी नाटकाचे प्रयोग करायचे का हा व्यवसाय करत बसायचा? हे काम खरं तर महानगरपालिकेचं आहे ना आणि त्याच्यासाठी मदत करायला आम्ही सगळेजण आहोत ना। गेली 2 वर्ष झाली आमच्यातला कोण ना कोणतरी रोज इथे उपस्थित राहून प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देतोय, गायडन्स त्यांना देत आहोत। तसंच याच्या पुढे सुद्धा जर का त्याला मदत पाहिजे असेल तर आमच्यातला कोण ना कोणतरी तिथे उपस्थित राहणार आणि मदत करणार ना। आणि त्यांच्या हिशोबाने ते लॉस मध्ये जाणार आहे ते आकडेच मुळात आम्हाला मान्य नाही आहेत। आतापर्यंत ज्या 3-4 मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये जे काय प्रशासनातर्फे आकडे मांडण्यात आले ते आकडे आम्हाला अजिबात मान्य नाही। आम्ही पण व्यवसायातली माणसं आहोत, तुम्ही कुठलेही आकडे मांडले तर ते आम्ही मान्य करणार नाही। जेन्युनली जर काही असेल तर ते मान्य केलं जाईल, अदरवाईज अजिबात त्याला मान्यता मिळणार नाही। खरं म्हणाल तर महानगरपालिकेनं 20 जुलै रोजी एक ठराव केला की केशवराव भोसले नाट्यगृह हे खाजगीकरण करून चालवण्यास द्यायचं आहे। खरं म्हणाल तर हे रंगकर्मीच्या हक्काचं व्यासपीठ आहे। इथून पाठीमागं सरकारनं ते चालवलेलं आहे, महानगरपालिकेनं चालवलेलं आहे, पण आत्ताच त्यांना ती अडचण काय येते हा आमचा प्रश्न आहे। आणि जर का महानगरपालिकेला ते चालवायला जमत नाही तर खाजगी येणारा माणूस कसा फायद्यात येणार आहे आणि तुमची काही जी अटी शर्ती आणि जे काही रक्कम ठरेल तो कसा देणार आहे? म्हणजे इथं तो बाजारीकरण करणार आहे, व्यावसायिकरण करणार आहे। आमचा ठाम विश्वास आहे जर का या नाट्यगृहाचं खाजगीकरण झालं तर इथं कलेचे सोडून इतर इव्हेंट्स होतील आणि नाट्यगृह हे काही मल्टी कॉम्प्लेक्स नाही आहे किंवा मल्टीपर्पज हॉल नाही आहे। त्यामुळं आम्ही कलाकार या गोष्टीला आणि कोल्हापूरकर तीव्र विरोध करतो। आज जे आमचं आंदोलन आहे ते खाजगीकरणाच्या विरोधात ठिय्या आंदोलन आहे। हे 1 दिवसाचं आहे। जर का शासनानं हा ठराव मागे घेतला नाही, महानगरपालिकेनं हा ठराव मागे घेतला नाही तर रस्त्यावर उतरून आम्ही लढाई लढू आणि आमचं नाट्यगृह हे खाजगीकरणापासून वाचू। खरं म्हणायला गेलं तर नाट्यगृह जळलं की जाळलं हा प्रश्न अनुत्तरित आहे, कारण प्रशासनाच्या हातातच तपास यंत्रणा आहेत।
त्यामुळे ते प्रकरण दाबलेलं आहे. इथं CCTV होते, ते CCTV का डिक्लेअर केले नाहीत या लोकांनी? आणि माझा ठाम विश्वास आहे, कारण मी आणि माझा मुलगा आणि आम्ही 5 रंगकर्मी कायमस्वरूपी इथं या कामावरती लक्ष ठेवून आहोत. मध्यंतरीच्या काळामध्ये हे चालू झाल्यानंतर रूपकाम 3.5 फुटानं खाली घेण्यात आलं. का? तर ते रूपकाम पडावं हा त्यांचा हेतू होता. काम चालू असताना भिंती ढासळल्या, अशा पद्धतीनं यंत्रणा कार्यान्वित होती आणि हे जमीनदोस्त करायचं आणि इथे एक मॉल उभा करायचा डाव होता. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, ज्या वेळेला वर्षानं हे काम प्रगतीपथावर आलं, रूपकाम सुद्धा बऱ्यापैकी प्रगतीपथावर आलं, त्याच्यानंतर प्रेक्षागृहात जो प्रेक्षक बसायची लेवल आहे ती लेवल आणि बाहेरची व्हरांड्याची लेवल एक करायचा डाव, समतल करायचा डाव त्यांनी आखला. आणि तो डाव एवढ्यासाठी आखला होता की सुरुंग लावून 10 दरवाजाचं फाउंडेशन वर आहे, ते फाउंडेशन कसं फोडायचं, तर सुरुंग लावून फोडायचं. हे आमच्या कानावर आलेली गोष्ट आहे बरं का, कन्सल्टिंग कंपनीकडून. तर सुरुंग लावल्यानंतर हे नाट्यगृह राहिलं असतं का हो? या सगळ्यांचा जर का आपण कड्या बांधल्या तर हे नाट्यगृह पाडायचंच आणि इथं काहीतरी खाजगीरित्या करायचा असा डाव होता. आणि या सगळा डाव आम्ही लोकांनी कोल्हापूरकरांनी रंगकर्मींनी हाणून पाडल्यामुळं शेवटचा डाव म्हणून त्यांनी हे नाट्यगृह खाजगीकरण करायचा आखलेला डाव आहे आणि तो आम्ही सक्सेस होऊ देणार नाही. हा डाव हा प्रशासन आणि सत्ताधारी आणि राजकारण्यांचा आहे, असा सामान्य माणूस ह्या डावामध्ये पडणार नाही. हे जे सगळे राजकारणी आहेत हे याच्यामध्ये आहेत असा आमचा ठाम विश्वास आहे. हा, तर माझा हाच मुद्दा आहे की शासनाचे पैसे म्हणजे आमचे पैसे. शासनानं 35 कोटी निधी कुणासाठी दिला, तर आमच्या कलाकारांसाठी, सामान्य लोकांसाठी दिला. जर का या लोकांना खाजगीकरण करायचं होतं तर सुरुवातीलाच BOT वरती दिलं असतं, तर जो कोण खाजगीकरण आता घेणारा जो कोण धनराणगा असेल त्यानं खर्च केला असता, नाट्यगृह उभा केला असतं, तर आमचा काही प्रश्न नव्हता. आणि अजूनही माझा असा प्रश्न आहे, याचं खाजगीकरण करण्यापेक्षा बाकीच्या ज्या जागा आहेत तिथं एक सज्ज नाट्यगृह उभा करा आणि ते कलेसाठी सादर करा आणि त्यातलं खाजगीकरण करा, त्याच्यावर आमचा राव नाही. पण संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे खाजगीकरण होऊ देणार नाही.